नमस्कार मित्रांनो, मी बी आर पाटील बोलतोय। बघा मित्रांनो, मी आज आपल्याला एक सूचना देणार आहे की आपण झाड लावायचं तर कुठे लावायचं। तर बघा, जिथं नाली असते, बघा ही नाली बांधलेली आहे बरोबर, ही सरकारीच नाली असते आणि याच्या बाजूला हे बघा, हे झाड कोणीतरी लावलंय, निसर्ग प्रेमीच असेल बिचारा, तर त्याने बघा हे झाड लावलेलं खूप डोकं चालवलेलं आहे। कारण ही नालीतून जे पाणी वाहतं ते झिरपतं आणि पुढे हे झाड मोठं झाल्यावर त्याच्या मुळ्या खाली जातात आणि पाणी कायम त्याला मिळतं बरोबर, आणि ते पाणी मिळाल्यामुळे हे झाड मोठं होणार। आता हे आपल्याला लहान दिसतंय, तसंच बघा पुढे बघा, असे किनारी ते झाडं जे आहेत ते आपोआप जगतात, कारण त्यांना तुम्हाला पाणी टाकायची गरज पडत नाही। हे बघा, आता हे पण झाड आहे, हे कोणीतरी लावलं असेल बघा। हे अशी अनेक झाडे असतात की जे जगतात आणि हे जे प्लस पॉइंट आहे, म्हणजे आपली मेहनत वाया जाणार नाही, झाड जगेल म्हणजे जगेल आणि पुढे पाणी टाकायची गरज नाही, मोठे होईपर्यंत त्याला पाणी मिळतं नालीच्या रूपाने। ही गटार असते, छोटीशी गटार असते, त्याचं पाणी झिरपतं आणि ते पाणी झिरपल्यामुळे आपोआप झाड मोठं होतं। असे समजा आता शेतकरी सुद्धा त्याच्या बांधावर जेव्हा जिथून पाणी वाहत जातं, पाट असतो, पाटाचं पाणी माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी येतं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं। तर असं हे मतलब तत्व आहे, जिथं पाणी वाहतं ते पाणी झिरपतं आणि झिरपल्यामुळे त्या झाडाला भेटतं। अशा प्रकारे हे सुंदर सूचना आहे आणि ती तुम्ही जर समजा आपल्या अनुकरणात किंवा आपल्या वर्तनात आणली, झाडे लावा झाडे जगवा म्हणे, तर ते तुमची मेहनत सुद्धा कमी होईल आणि जिथं असं पाणी वाहणारं दिसलं किंवा बांधलेली गटार असो या वाहणारी गटार असो, तिथं तुम्ही बिंदास झाड लावा। तर मित्रांनो, आज एवढंच, आणि हा माझा सल्ला तुम्ही ऐकणार तर खरंच खरे निसर्गप्रेमी आहात तुम्ही, असं मी गृहीत धरेल। धन्यवाद।